महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करतो। आत्ताच आपण माझे वर्गमित्र, माझे जवळचे मित्र राजू रामटेके यांचं धम्मावर प्रवचन ऐकलं। ते माझे मित्र राजू रामटेके ज्यांच्या संगतीनं आणि ज्यांच्या मार्गदर्शनानं आणि माझ्याकडून ज्या अपेक्षा त्यांनी केल्या होत्या त्या अपेक्षेमध्ये पूर्ण उतरलो। त्यांच्यासारखा प्राध्यापक बनण्याची अपेक्षा सुद्धा त्यांनीच माझ्यामध्ये जोपासली। ते माझे मार्गदर्शक प्राध्यापक पंकज वाघमारे, आदरणीय भिक्खू, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, बरेचसे नातेवाईक या ठिकाणी आहेत। माझी बहिणी आहे, दोन बहिणी आहेत, माझे मावसा आहेत आणि हा आजूबाजूचा परिसर म्हणजे नातेवाईकाचाच परिसर आहे। काही लोकांनी मला या अगोदर ऐकलं असेल आणि मी काही फार मोठा राजू म्हणतो त्या पद्धतीनं मी काही फार मोठा तत्वज्ञानी वगैरे नाही। लहानपणी वरखेडवरून या कौंडण्यपूरला दहीहंडीसाठी मी पैदल आलेला, बंडीत बसून आलेलो आहे, पैदल आलो आहे, आजी आप्पाजी सोबत या ठिकाणी आलेलो आहे वरखेडवरून। बंडू ढोणेंचा जेव्हा फोन आला, बंडू ढोणे आमचे जावाई, वरखेडची सुनीता मनोहरे त्यांची पत्नी, माझ्या मामाची मुलगी, त्याच्यामुळे ते जावई, त्यांनी आग्रह केला, दोघाही भावांना आग्रह केला। जावायला आग्रह टाळता येते काय? बहिणीला जर सुखात ठेवायचं असेल त्यामुळे दोघही भाऊ आम्ही मागच्या रविवारी माझा लहान भाऊ महेंद्र आला आणि या रविवारी मी आलो। त्यांना हो म्हटलं आणि एवढं परस्युएशन म्हणजे एवढं सातत्य होतं त्यांच्या फोन मध्ये की तुम्हाला यावं लागते, तुम्हाला यावं लागते। आता मी वरखेडवरून पैदल येणारा, बंडीनं येणारा, जसा पैदल या ठिकाणी आलो तसाच विमानात बसून लंडनलाही गेलो। सांगण्याचं तात्पर्य हे की अनेक लोक सांगतात की आमची परिस्थिती नव्हती म्हणून आम्ही शिकू शकलो नाही। माझ्याही घरची परिस्थिती फार चांगली होती, वडील टीचर होते, शिक्षक, जिल्हा परिषदेचे शिक्षक होते, एवढंच। 4 बहीण भाऊ होतो आणि 4ही जण शिकणारे होतो। वाघमारे सरांनी पाहिली आहे, जवळून परिस्थिती आमची पाहिलेली आहे। म्हणजे खूप असं धनधानगा होतो आणि भरपूर पैसा होता म्हणून मी शिकलो। ट्युशनच्याच कॉलेजमध्ये शिकलो, ट्युशनच्याच कॉलेजमध्ये दोघे जण आम्ही शिकलो। म्हणून सर्वसाधारण परिस्थितीमध्ये जगणारा माणूसही आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो, आपली प्रस्थापना या समाजामध्ये करू शकतो। का करू शकतो? त्याच्या मागे एक मोठी ताकद असते, ती असते धम्माची, ती असते बाबासाहेबांच्या विचारांची। जर मी सरळ असा वरखेडवरून या दहीहंडीला किंवा या कौंडण्यपूरच्या भीमटेकडीवर आलो नसतो आणि मधातच एक मंदिर लागते तिथं जर थांबलो असतो तर मी शिदोळीतही जाऊ शकलो नसतो, लंडनचं दूर। त्याच्याही पेक्षा महत्वाचं, बाबासाहेब आणि बुद्ध ही जरी आपली ताकद असली, ही जरी आपली शक्ती असली, वातावरण असे वनाच बालानं पंडितानं च सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगलम उत्तम। महामंगल सूत्रात आहे, आपण ऐकतो। मूर्खांचा त्याग आणि ज्ञानी लोकांशी संगत। ते ज्ञानी लोक लहानपणापासून, हे दारू पिणारे असते तर मी दारू पिलेला असतो, हे वाईट कामं करणारे असते तर मीही वाईट कामं करायला लागलो असतो। लहानपणापासून मी त्यांच्या संपर्कात होतो। संगत कशी असावी? आपण म्हणतो की आमच्या मुलाला संगत चांगली लागली, त्या संगतीत आपण आपल्या मुलांना टाकलं काय?
त्याच्यावरती देखरेख ठेवली काय? जेव्हा मी सुद्धा अशाच वाईट संगतीत गेलो होतो आणि माझ्या वडिलांच्या कानावर त्या गोष्टी आल्या, तेव्हा वडील 2 महिनेपर्यंत माझ्यासोबत बोलले नव्हते. आणि जेव्हा माझ्या वडिलांचा अपमान झाला त्या गोष्टीमुळं, म्हणून त्या गोष्टीपासून परावृत्त होण्याचा निर्णय सुद्धा मी 25 वर्षा अगोदर घेतलेला होता. कारण ती ताकद बुद्धानं निर्णय घेण्याची बाबासाहेबांच्या विचारांना माझ्या मनामध्ये निर्माण केलेली. आपल्याला सुद्धा राजू रामटेके यांनी सांगितल्याप्रमाणे धम्माचं प्रबोधन हे आचरणात कसं बदलता येईल. कारण आपली आयडियोलॉजी जी आहे, आपली विचार जी आहे, त्या विचारामध्ये त्या विचारांचा अन्वयार्थ आपल्याला काढता येत नाही किंवा क्लॅरिटी ऑफ आयडियोलॉजी, वैचारिक स्पष्टता आपल्यामध्ये नाही. त्यांनी सांगितलं उपवास तर उपोषण, उपोषण सांगितलं आहे की उपवास सांगितला आहे. मग उपोषण जर सांगितलं असेल तर उपोषण आपण करायला पाहिजे. आपण जर उपवास करत असू तर आपल्याला धम्माची स्पष्टता नाही. धम्म म्हणजे काय हे आपल्याला माहित नाही, म्हणून आपल्याकडून उपवास होतो. आणि मग उपवास म्हणजे काय, तर उपवास म्हणजे साबुदाण्याची खिचडी बनवणं, उपवास म्हणजे मग चिप्स तळणं, उपवास म्हणजे कुरड्या तळणं आलूच्या, मग तो म्हणजे उपवास. आणि मग रोजचं जे जेवतो त्याच्याही पेक्षा खाणं म्हणजे उपवास. ही जी वैचारिक स्पष्टता आहे. धम्म म्हणजे काय, तर धम्म म्हणजे नीती. हा धम्म आम्हाला सांगितला नाही, त्यांनी सांगितलं नीतीबद्दल आपल्याला सांगितलं. धम्म म्हणजे नीती, नीती म्हणजे सदाचार, आणि सदाचार म्हणजे प्रत्येक क्षेत्रात माणसात होणारा उचित व्यवहार. हा उचित व्यवहार आमचा घरातल्या लोकांशी आहे काय, हा उचित व्यवहार आमच्या शेजाऱ्यांशी आमचा आहे काय, आमच्या समाजातल्या लोकांशी आमचा आहे काय, आमच्या गावातल्या नातेवाईकांसोबत आमचा हा उचित व्यवहार आहे काय. जर तो उचित व्यवहार आमचा असला तर आम्ही धम्मचारी आहोत, तर आम्ही धम्माचं आचरण करणारे आहोत. मग हा उचित व्यवहार जर आमच्याकडून होत नसेल तर आयडियोलॉजिकली क्लॅरिटी आमच्यामध्ये नाही, आम्ही स्पष्ट नाही. आम्ही ज्या दृष्टिकोनातून बुद्धाच्या धम्माचं आचरण करायला पाहिजे ती दृष्टी आमच्या जवळ नाही. बुद्धाचं एक ध्येय होतं. बुद्ध काय म्हणतात की मला या जगातून दुःख नष्ट करायचं आहे, मानवाला दुःख मुक्त करायचं आहे, हे बुद्धाचं ध्येय होतं. फुल्यांचं ध्येय काय होतं की मला त्या वरातीमधून हाकलून लावलं. फुल्यांजवळ ही ताकद होती की ज्या ब्राह्मणांनी त्याला हाकलून लावलं होतं, त्यांना हाकलून लावलं होतं, त्यांना पटकनी त्या ठिकाणी देऊ शकले असते. पण फुल्यांचं ध्येय ते नव्हतं, म्हणून त्यांनी शाळा सुरू केली. बुद्धाचं ध्येय या देशातून दुःख मुक्त करणं, या जगातून या समाजामधून मानवाला दुःख मुक्त करणं हे बुद्धाचं ध्येय होतं. आणि म्हणून बुद्धानं धम्माचं दान आपल्याला दिलं. बाबासाहेबांचं सुद्धा हेच ध्येय होतं, टू ब्रिंग कंप्लीट सोशल अँड कल्चरल रिव्होल्यूशन इन दिस लँड ऑफ प्रॉस्पेरिटी. या देशामध्ये जी विषमतामय रचना आहे त्यामध्ये संपूर्ण सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती घडवून आणणं हे बाबासाहेबांचं ध्येय होतं. आणि म्हणून राजू रामटेके असं म्हणतात की तुम्ही जर धम्माचं पालन केलं तर तुम्हाला प्रतिष्ठा प्राप्त होते. तुम्ही जर धम्माचं पालन केलं तर तुम्ही श्रीमंत होता. तुम्ही जर धम्माचं पालन केलं तर तुम्ही आर्थिक मजबूत होता. ते यासाठी होतात की तिकडले सर्व कर्मकांडाचे मार्ग आपले धम्मात आल्यानंतर बंद होतात आणि मोठ्या प्रमाणात पैशाची साठवणूक होते. आता कोणता सण आहे? अख्ख्या लोकांचं दिवाळं काढणारी दिवाळी. जर दिवाळं काढायचं असेल तर तिकडे जा, आणि जर आपल्याला आर्थिक मजबूती करायची असेल तर इकडे या. कारण बाबासाहेबांनी जर संपूर्ण सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती सांगितली आहे तर आमची सांस्कृतिक क्रांती कोणती, आमची संस्कृती कोणती, ही आयडियोलॉजी आपली क्लिअर झाली पाहिजे. मग आम्हाला जर असा प्रश्न विचारला की
व्हॉट इज युअर कल्चर, तुमची संस्कृती काय. आम्ही म्हणतो बुद्ध ही आमची संस्कृती आहे. बुद्धाच्या संस्कृतीमधले असलेले सण आणि उत्सव ही आमची संस्कृती आहे. मग बुद्धाच्या संस्कृतीमध्ये असलेले सण आणि उत्सव अनेक आहेत. आपण बुद्ध जयंती घेऊ, आपण अनेक पौर्णिमा घेऊ, फुल्यांची जयंती घ्या. आपल्या संस्कृतीनं आपण जे पालन केलेले आहेत, बाबासाहेबांची जयंती आहे. मग असे अनेक सण आणि उत्सव आहेत जे सामाजिक दृष्टिकोनातून सांगितल्या गेलेले आहे, आपल्या विकासाच्या दृष्टिकोनातून सांगितल्या गेलेले आहे. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा देताना हे सांगितलं. पहिल्या 7 प्रतिज्ञा जर आपण पाहिलं तर काय, त्या 7 प्रतिज्ञांमध्ये काय आहे, मी हे नाकारतो आहे, मी हे करणार नाही. ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार, राम कृष्ण यांना मानणार नाही, गौरी गणपतीला मानणार नाही, पिंडदान करणार नाही. नाही सांगितलं, हे नाही आहे म्हणून ते नाकारलं. आणि मग आपण दिवाळी आली का दिवाळी, तुम्हाला जर विचारलं लाडू कधी खायचे असते, करंजी कधी खायची असते, कागाबाई कधी खायची असते, करंजी कधी खायची असते, लेकरांना विचारत कधी खायची असते, चकल्या कधी खायच्या, शेव कधी खायचे. म्हणजे तुम्हाला खाण्याचंही स्वातंत्र्य या संस्कृतीनं दिलेलं नाही. तो शेंडीवाला सांगतो दिवाळी आली का हे खा, रक्षाबंधन आलं का ही राखी बांधा, होळी आलं का हा रंग खेळा, हे खा ते खा. हे आमच्याजवळ आज पैसा नाही. आज घरी गेल्याबरोबर तुम्ही किलोभर रवा किलोभर साखर आणून लाडू करू शकता. पण तुमच्या संस्कार एवढे रुजलेले आहेत का नाही दिवाळीच्याच दिवशी. हे संस्कार काय आहेत, हे त्या संस्कृतीचे संस्कार आहेत. ही संस्कृती हे सांगते का कधी मनात आलं तेव्हा खा. कारण स्वातंत्र्य नावाचं जे तत्व आहे, मूल्य आहे, बुद्धाच्या संस्कृतीनं आपल्याला दिलेलं आहे. पण बुद्ध जर सांगतात की तुमची एक स्वतंत्र अशी संस्कृती आहे जे मानवाच्या हिताची आहे, समाजाच्या हिताची आहे आणि मानवाच्या उत्कर्षाची, प्रगतीची आणि विकासाची असल्यामुळं, मानवाचं त्यात कल्याण असल्यामुळं स्वातंत्र्याचं तत्व आणि ती संस्कृती तुम्ही जोपासली पाहिजे. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ती संस्कृती आपल्याला जर दिली असेल आणि आपल्यावर ही जबाबदारी टाकली असेल की तुम्ही ही गड्यातलं मणकं आहे किंवा मड आहे असं लोणण्याप्रमाणे वागू नका, तर तुम्हाला प्रतिष्ठेचं जीवन जगायचं आहे म्हणून तुम्हाला मी ही संस्कृती दिली, त्यासोबत 22 प्रतिज्ञा दिल्या. या सर्व गोष्टी जर तुम्ही आचरणात आणणार तर तुम्हाला प्रतिष्ठा प्राप्त होईल. हे जर बाबासाहेब आपल्याला सांगत असेल तरी आपण ऐकत नसू, तरी राजू रामटेके म्हणतात त्याप्रमाणे तो बाबा इकडून ह्या बाबा, इकडून उघडा बाबा, इकडून नागडा बाबा, हा जर बुद्ध आणि बाबासाहेबाच्या बाजूने राहत असेल तर त्याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणजे कुठं तो मुतखडा आणि कुठं हा हिमालय, तरी आपण त्याला बाजूला बसवतो. ह्या गोष्टी आपल्या घरातून निघाल्या पाहिजे. हे जर तुम्ही करत असाल, हे नागडे आणि उघडे बाबा जर आपल्या घरात बसवत असाल तर तुम्ही बाबासाहेबांना बेईमान झाले, बाबासाहेबांच्या संघर्ष, त्याग आणि बलिदानाला बेईमान झाले. कारण हे सर्व जे आपल्याला मिळालेलं आहे हे बाबासाहेबांच्या संघर्ष, त्याग आणि बलिदानातून मिळालेलं आहे. नाहीतर लहानपणी आम्ही इथची दहीहंडी पाहिलेली आहे. ती वागणूक अस्पृश्य म्हणून जी वागणूक होती, तिकडून एक दह्याचं मोठं असं गाडगं यायचं, माठ यायचा, तो फक्त महार लोकांसाठी या ठिकाणी यायचा, तो इथं फोडल्या जायचा आणि ते फोडल्यानंतर मग लोक इकडे तिकडे ते दही फेकल्या जायचं, तोच माणूस फेकायचा, इकडे तिकडे ते दही फेकल्या जायचं. आता अनेक माझे ज्येष्ठ बांधव या ठिकाणी आहेत, म्हातारे लोक या ठिकाणी आहेत, त्यांना माहित आहे. मग कोणाच्या केसावर जर दही पडलं असेल तर तो असं घ्यायचा आणि खायचा आणि तो पुण्य आपल्याला लाभलं बा. खाली पडलं असेल तर आपल्या पायावर पडलं असेल, हातावर पडलं असेल, कोणाच्या पाठीवर पडलं असेल, चाटणार. ही वृत्ती आमची. मग या सर्व गोष्टीतून बाबासाहेबांनी, हे 56 नंतरच्या गोष्टी आहे, 1973चा माझा जन्म आहे, म्हणजे या 90 पर्यंतच्या गोष्टी मी सांगतोय. ही जर परिस्थिती आमची असेल आणि या परिस्थितीमधून बाबासाहेबांनी आम्हाला 1956ला काढत असलं
तर आणि अजूनही जर आम्ही त्याच संस्कृतीत राहत असू तर आम्ही बाबासाहेबांच्या संघर्ष, त्यागाला आणि बलिदानाला बेईमान झालो. संघर्ष पहा, 65 वर्षाचा संघर्ष. 1891 14 एप्रिल ते 6 डिसेंबर 1956 पर्यंतचा हा संघर्ष आहे. तो संघर्ष वाचला पाहिजे, नव्हे तो अनुभवला पाहिजे. तो संघर्ष आपण जेव्हा वाचतो, अनेक लोक जेव्हा सांगतात, तेव्हा खरंच आपल्या डोळ्यात पाणी येते आणि आपल्याला असं वाटते की किती भोगलाय बाबासाहेब. कोणासाठी? आमच्यासाठी. जेव्हा जेव्हा आम्हाला असं वाटलं की बाबासाहेबांचा हा संघर्ष, त्याग आणि बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही, तेव्हा अजून एक डिग्री आम्ही वाढवली की नाही, बाबासाहेबांनी शिकायला सांगितलं. MA PhD DSc LLD DLIT बारेटला एवढा मोठा विद्वान असलेला माणूस आणि ज्यानं सतत लहान पासून तर मोठ्यापर्यंत सर्वांसाठी संघर्ष केला, समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत राहणाऱ्या व्यक्तीसाठी संघर्ष केला, तो जर आपल्याला शिका सांगत असेल, शिक्षण घ्यायला सांगितलं असेल, डिग्र्या घ्यायला सांगितलं असेल आणि दुसरा आदेश देत असेल की तुम्ही तुमच्या अज्ञानी, दरिद्री आणि गरीब बांधवांपर्यंत पोहोचा, तर तो आदेश मी श्रोतार्थ मानला पाहिजे. तो आदेश बाबासाहेबांचा आहे. म्हणून मी कौंडण्यपूरला येतो, कारण माझा दरिद्री अज्ञानी बांधव या ठिकाणी आहे, त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचले पाहिजे. हे कर्तव्य बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं, नव्हे बाबासाहेबांचा तो आदेश होता. म्हणून माझ्यासारखा बाबासाहेबांच्या विचारांचा वाचक मला असं वाटते की मी या ठिकाणी यायला पाहिजे आणि आपण जे 4 पुस्तकं वाचले आहेत त्या वाचनाचं स्पष्टीकरण या ठिकाणी द्यायला पाहिजे. एवढ्यासाठी कौंडण्यपूरला मी आलेलो. तो संघर्ष 1891 पासूनचा, जन्मापासूनचा संघर्ष जो बाबासाहेबांनी केला आणि अख्खं आयुष्य या ठिकाणी घालवलं. टोकाचा त्याग. काय त्याग असावा? इंदूचा, रमेशचा, गंगाधरचा, राजरत्नचा तो त्याग. गंगाधरचा त्याग आपल्याला माहित आहे. रमाई नावाचं नाटक तुम्ही लता डोंगरेंचं पाहिलं असेल, त्या फार चांगल्या पद्धतीनं त्या गंगाधरची स्टोरी तुम्हाला सांगतात की गंगाधर आजारी आहे आणि म्हणून गंगाधरला दवाखान्यात न्यायचं आहे. दवाखान्यात न्यायसाठी रमाई बाजूच्या व्यक्तीला आवाज देते की दादा, गंगाधर तापानं फणफणतो आहे, आपल्याला डॉक्टरकडे त्याला न्यायचं आहे. म्हणून तो व्यक्ती गंगाधरला उचलतो, त्या डॉक्टरच्या क्लिनिक मध्ये नेतो, तिथे त्याला बसवतो. तो डॉक्टर काय म्हणतो, बाई तुम्ही मागचेच पैसे दिले नाही, मी तुमच्या पोराचा इलाज करत नाही. ज्या गंगाधरचा बाप लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये अर्थशास्त्राचे सिद्धांत सांगून राहिला, या देशाचं अर्थशास्त्र कसं असलं पाहिजे, या देशात कसा पैसा आला पाहिजे, त्या अर्थशास्त्रज्ञाच्या पोराचा इलाज तो डॉक्टर पैसा नाही म्हणून करत नाही, पैसा दिला नाही म्हणून करत नाही. म्हणून रमाई त्या गंगाधरला आपल्या खांद्यावर टाकते, धावत धावत नगर परिषदेच्या दवाखान्यात नेते. नगर परिषदेच्या दवाखान्यात नेल्यानंतर त्याला बेडवर टाकते आणि गंगाधर तेव्हा केव्हाचाच मेलेला असतो. हा त्याग गंगाधरचा आहे, हा त्याग रमाईचा आहे. त्या गंगाधरचा मरण झालं, त्या गंगाधरचा त्याग तो आपल्यासाठी मिळाला. म्हणून हा गंगाधर या ठिकाणी आज टवटवीत चेहऱ्यानं दिसून राहिला. गंगाधर नाही, हिंदू असेल, रमेश असेल, राजरत्न असेल, हे या मातीत गाडल्या गेले. म्हणून आमची हिंदू, म्हणून आमचा रमेश, म्हणून आमचा राजरत्न आज जे ताठ मानेनं जगतो आहे, तो त्याग बाबासाहेबांचा आहे, त्या हिंदूचा आहे, त्या रमेशचा आहे, त्या गंगाधरचा आहे, त्या राजरत्नाचा आहे. त्या त्यागातून आपण निर्माण झालेलो आहे. मग बाबासाहेब जर म्हणत असेल की तुम्ही आता 22 प्रतिज्ञेचं पालन करा, तुम्ही धम्माचं पालन करा, तुम्ही बुद्ध विचाराला अनुसरा, तुम्ही अशा पद्धतीनं वागा की तुम्हाला समाजात प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे, ही मागणी जर बाबासाहेब आपल्याला करत असेल तर त्या पद्धतीनं आपण वागत नसू. कोणता तरी आबा आणि बाबा आपल्या आजूबाजूला राहत असेल, आपल्या पूजास्थानाच्या ठिकाणी राहत असेल, तर त्याला फेकून देण्याचं काम सुद्धा आमचं आहे. ही भूमिका आपण का घेत नाही? ही भूमिका घेण्यासाठी
आम्हाला कोणतं असं महात्म्य करावं लागणार आहे. म्हणून बाबासाहेबांनी आमच्यासारख्या लोकांवर ही जबाबदारी सोपवली. आमच्यासारख्या लोकांवर ही जबाबदारी यासाठी सोपवली की तुम्ही तुमच्या गावातल्या लोकांपर्यंत गेले पाहिजे. बाबासाहेब असं म्हणतात की ही जर चळवळ चालवायची असेल तर 2 प्रकारचे कार्यकर्ते असतात. 2 प्रकारच्या कार्यकर्त्यांकडून त्याच्याही अगोदर बाबासाहेब 2 प्रकारचे स्कूल ऑफ थॉट सांगतात. 2 प्रकारच्या विचारसरणी सांगतात. त्यात पहिली विचारसरणी ही आहे की बाबासाहेब असं म्हणतात की हे आंदोलन चालवायचं असेल, ही चळवळ चालवायची असेल तर काय करायला पाहिजे. तर त्यासाठीची विचारसरणी सांगताना म्हणजे काही उपक्रम आपण राबवायला पाहिजे. मग पतसंस्था असेल, कॉलेजेस असेल, शाळा असतील, हे आपण करायला पाहिजे. ही पहिली विचारसरणी. त्यातून चळवळ चालवल्या जाते. दुसरी विचारसरणी बाबासाहेब सांगतात की हा समाज असा का आहे, या समाजाचा स्तर एवढा खाली का गेलेला आहे. तर या समाजाचा स्तर उंचवायचा असेल, त्याचा स्तर उंचावण्यासाठीचे उपक्रम राबवले गेले पाहिजे. पतसंस्था, शाळा आणि कॉलेज मधून ठराविक लोकांचा, ठराविक समूहाचाच विकास होतो, संपूर्ण समाजाचा होत नाही. म्हणून दुसरी विचारसरणी बाबासाहेब महत्वपूर्ण मानतात की असे उपक्रम, अशा पॉलिसीज, असे धोरण निर्माण करा की त्या असे ऍक्शन प्लॅन्स तयार करा, असे कृती कार्यक्रम तयार करा की त्यातून समाजाचा स्तर उंचावला गेला, संपूर्ण समाजाचा स्तर उंचावला गेला. म्हणून दुसरी विचारसरणी बाबासाहेब स्वीकारतात. ते संपूर्ण स्तर उंचावण्याची विचारसरणी बाबासाहेबांनी भारतीय संविधानात टाकलेली. या ठिकाणी शाळा कॉलेजेस मध्ये रिझर्वेशन किती असावं, प्रमोशन मध्ये रिझर्वेशन किती असावं, कितीही उपक्रम तुम्ही लागू केले तर कितीही उपक्रम तुम्ही राबवले तर ठराविक लोकांचाच त्या ठिकाणी विकास होतो. जेव्हा दुसरी विचारसरणी संपूर्ण समाजाचा स्तर, तेव्हा पॉलिसी डिसिजन होते आणि पॉलिसी डिसिजन संविधानाच्या माध्यमातून संसदेमध्ये होते. आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेलं भारतीय संविधान, त्यामध्ये असलेलं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, मार्गदर्शक तत्व, हे मार्गदर्शक तत्व प्रत्यक्ष उतरवण्याचं काम त्या संसदेमध्ये होतं. म्हणून राजू रामटेके म्हणतात की भारतीय संविधान आणि बुद्धाचा धम्म हे दोन्ही का महत्वाचं आहे. तुमच्या धम्माचा विकास तुम्ही धम्म म्हणून स्वतःचा करून, धम्माच्या माध्यमातून करून घेत असलेला विकास, त्याचे पॉलिसी डिसिजन जर कुठे सभागृहामध्ये होत असेल तर त्या सभागृहामध्ये बाबासाहेबांनी दिलेला धम्म जो भारतीय संविधानामध्ये टाकलेला आहे, त्या धम्म आचरण करणारा व्यक्ती जर त्या सभागृहामध्ये जात असेल आणि तो जर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल बद्दल बोलत असेल तर खऱ्या अर्थानं समाजाचा स्तर उंचावला जाऊ शकतो. पण आमचा आमदार आणि आमचा खासदार कोणाच्या तिरवीत जाते, कोणाच्या वाढदिवसाला जाते, कोणाच्या लग्नात जाते, म्हणून तो चांगला आमदार आणि खासदार आहे. आमचे पॉलिसी डिसिजन्स जे आहे, आमचे धोरण जे आहे ते सभागृहात त्याने मांडले पाहिजे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल किंवा आमचे मूलभूत अधिकार हे सांगते की आमचं आरोग्य चांगलं राहिले पाहिजे. आमच्या आरोग्याची जबाबदारी कोणी घ्यावी तर सरकारने घ्यावी. आमच्या शिक्षणाची जबाबदारी कोणी घ्यावी तर सरकारने घ्यावी. हे धम्माचं शिक्षण भारतीय संविधानामध्ये मूलभूत अधिकार असेल किंवा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल असेल, हे राबविण्याचं काम संसदेमध्ये असते आणि समाजाचा स्तर उंचावण्याचं काम धम्माचं आणि संविधानाचं असते. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या दोन्ही ग्रंथांना, दोन्ही विचारसरणींना समोर न्यायचं आहे आणि तशा पद्धतीचे लोक आपल्याला आपले नेते म्हणून निवडायचे आहे, जे बाबासाहेबांच्या संघर्षाची, त्यागाचं आणि बलिदानाचं चित करू शकेल, त्यांची फलश्रुती करू शकेल. म्हणून 2 प्रकारचे कार्यकर्ते यासाठी पाहिजे असं बाबासाहेब म्हणतात. मग 2 प्रकारच्या कार्यकर्त्यांमध्ये बाबासाहेब म्हणतात की पहिला कार्यकर्ता कोणता, त्याला मर्सनरी वर्कर बाबासाहेबांनी म्हटलं. मर्सनरी, भाडेका, मानधन घेऊन काम करणारा, भाड्यानं जाऊन काम करणारा,
माझ्यासारखा एखादा प्राध्यापक, त्याला 14 एप्रिलला नागपूरवरून फोन येतो. नागपूरचे लोक फोन करतात की आमच्या इथं सर 14 एप्रिलचा कार्यक्रम आहे आणि 14 एप्रिलचा कार्यक्रम आहे म्हणून तुम्ही बाबासाहेब सांगण्यासाठी आमच्या इथं यावं. माझ्यासारख्या प्राध्यापकाला जो बाबासाहेबांच्या संघर्ष, त्याग आणि बलिदानाला बाजूला करत असेल, त्याचा पहिला प्रश्न त्या आयोजकाला असेल की मी येतो खरी, पण मला मानधन किती द्या. कारण मी वाचतो, पुस्तकं विकत आणतो, अभ्यास करतो आणि म्हणून मला मानधन पाहिजे. मी पैसे घेतल्याशिवाय, मानधन घेतल्याशिवाय बाबासाहेब सांगत नाही, बुद्ध सांगत नाही, म्हणून मानधन किती द्या. हा जर माझा प्रश्न असेल तर मी सांगू इच्छितो कि भाड़े का टट्टू बाबा साहब का आंदोलन नहीं चला सकता. मानधन घेऊन काम करणारे बाबासाहेबांचं आंदोलन चालू शकत नाही, बाबासाहेबांचे विचार सांगू शकत नाही, बाबासाहेबांचे विचार या ठिकाणी प्रस्थापित करू शकत नाही. म्हणून दोज यू कॅन लव यू कॅन सर्व. टॉल्स्टॉय बाबासाहेब कोट करतात त्याला, जो समाजावर प्रेम करतो तोच समाजाची सेवा करू शकतो. आणि म्हणून मिशनरी वर्कर बाबासाहेब म्हणतात. मर्सनरी वर्कर भाडे का टट्टू, मिशनरी वर्कर जो समाजावर प्रेम करतो. माझं समाजावर प्रेम आहे, सरांचं, वाघमारे सरांचं समाजावर प्रेम आहे, बंडू भाऊचं समाजावर प्रेम आहे, राजू रामटेकेंचं समाजावर प्रेम आहे, भिक्खू संघाचं समाजावर प्रेम आहे. आणि म्हणून आम्ही बिना भाड्याचे आहोत. आम्ही भाडं घेत नाही, आम्ही मानधन घेत नाही. आम्हाला ही आमची मॉरल ड्युटी वाटते, ही आमचं नैतिक कर्तव्य वाटते की मी शिकलेला आहे, माझ्याजवळ पगार आहे, पैसा आहे आणि तो पैसा बाबासाहेबांच्या संघर्षातून, हा एवढा मोठा पगार बाबासाहेबांच्या संघर्षातून, त्यागातून आणि बलिदानातून आम्हाला मिळालेला आहे. आणि या समाजाने आम्हाला मोठं केलेलं आहे. ते मानधन किंवा तो पैसा जर समाजाला आम्ही देत असू तर त्यात मोठं असं काय. 3 लाख रुपये पगार, बायकोही प्राध्यापक, तिचाही 3 लाख आहे. 12 गुन्हेला 6 करा, एका महिन्याची सांगून झालो. एका महिन्याचा 6 लाख, गुन्हेला 12, किती झाले. इन्कम टॅक्स सोडून द्या 10 लाख. का मी समाजापर्यंत जाऊ नये. किती टक्के सांगितलं बाबासाहेबांनी द्यायला. 20वा भाग म्हटलं बाबासाहेबांनी, 20वा भाग. 5%, फक्त 5% मागितले बाबासाहेबांनी. 20वा भाग फक्त 5%. आता 60च लाख पकडा, 60 लाखाचे 5% किती होतात. फक्त 3 लाख रुपये वर्षाचे. 3 लाख रुपये फक्त वर्षाचे होतात. तेवढे 3च लाख मला द्यायचे आहे बाबासाहेबांच्या सांगण्यानुसार. या ठिकाणी मदन गायकवाड आंबेडकरी युवा व विद्यार्थी संस्थेचे, बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भीमनगर अमरावतीचे या ठिकाणी बसलेले आहेत. 25 वर्षापासून माझ्या संपर्कात आहे. सचिन दहाट या ठिकाणी बसले. त्या 20व्या भागापेक्षा जास्तच समाजाला माझा पैसा जातो. का जातो? का जातो? कारण तो संघर्ष, तो त्याग आणि तो बलिदान, ते बलिदान आहे बाबासाहेबांनी दिलेलं, ते मी पाहतो आहे, मला पुस्तकांमध्ये ते दिसते आहे. आणि म्हणून तो संघर्ष मला सुद्धा अनुभवायचा आहे, तो त्याग मला सुद्धा अनुभवायचा आहे. आज रविवार आहे. रविवार दिवशी आमच्या सारख्या सुशिक्षित लोकांचं काय काम असते ना, हे असते फालतूचे धंदे. त्यांच्या दृष्टिकोनातून हे फालतूचे धंदे आहे. जे काळी थैली घेऊन गेले आहे आणि आज मस्त, आज संडे आहे, आज रविवार आहे आणि रविवार आहे म्हणून ही जी आर्थिक दरी आता तयार झालेली आहे, मोठी आर्थिक दरी. पैसा कमावणारा बाबासाहेबांच्या संघर्षानं मोठ्या प्रमाणात आय या समाजासमोर आली आणि समाजाजवळ आलेली आय आता ती कोणत्या मार्गाने खर्च करावं तर वेगवेगळी पद्धत आम्ही शोधून काढलेली आहे.
म्हणून 20वा भाग माझा समाजापर्यंत गेला पाहिजे, ही भूमिका माझ्या सुशिक्षित वर्गाची असली पाहिजे. आणि तो म्हणून बाबासाहेब मिशनरी वर्कर कडून हे काम करून घ्यायला सांगतात. कारण मिशनरी वर्कर कसा असतो, बाबासाहेब त्याला इंटेलेक्च्युअल क्लास म्हणतात, बुद्धिजीवी वर्ग म्हणतात. तो बुद्धिजीवी वर्ग निस्वार्थपणे आपलं काम करणारा, निस्वार्थपणे आपलं काम करणारा, कोणत्याही प्रकारची लालसा त्याच्यात नाही. इंटेलेक्च्युअल क्लास इज अन इमॅन्सिपेटेड बीइंग, निस्वार्थपणे बंधमुक्त प्राण्यासारखा असतो आणि समाजापर्यंत पोहोचतो. हे इंटेलेक्च्युअल क्लासचं काम असते. आणि म्हणून ही जबाबदारी जर इंटेलेक्च्युअल क्लासवर बाबासाहेबांनी दिली असेल तर ती जबाबदारी माझी आहे, म्हणून मी गेलं पाहिजे. बाबासाहेब असं म्हणतात की ही जी चळवळ आहे, ही चळवळ अशा लोकांच्या माध्यमातून चालवल्या गेली पाहिजे. कारण हा जो बुद्धिजीवी वर्ग आहे, तो बुद्धिजीवी वर्ग समाजाला दिशा देण्याचं काम करतो, समाजाला मार्ग दाखवण्याचं काम करतो, समाजाचं भविष्य कशात आहे हे सांगण्याचं काम करतो. आणि म्हणून मिशनरी वर्कर तो इंटेलेक्च्युअल क्लास असला पाहिजे, ही भूमिका बाबासाहेब घेतात. आमच्या समोर प्रश्न हा निर्माण होते किंवा आम्हाला लोक अशा पद्धतीचा म्हणतात की हा वेळ आम्ही कसा घ्यायचा, वेळ कुठून येणार. तो वेळ सुद्धा बाबासाहेबांनी स्पष्ट करून सांगितला. त्याला बाबासाहेबांनी मोकळा वेळ म्हटलेला आहे. त्याला बाबासाहेबांनी लेस्टर हा शब्द प्रयोग केलेला इंग्रजीमध्ये, मोकळा वेळ. म्हणजे रविवार आहे, आणि रविवार असून ओव्हर टाइम करणारे लोक असतात किंवा माझ्यासारखे प्राध्यापक, अनेक लोकांनी शेती घेऊन ठेवलेली आहे. ते लोक रविवारी शेतीवर जातात. कोणी फ्लॅट बांधण्याचं काम करतात, बांधणारे आहेत, ते काम करणारे तिथं जातात. आणि भौतिक प्रगती, फक्त भौतिक गोष्टींवर लक्ष देतात. बाबासाहेब असं म्हणतात का हे जे भौतिक श्रम आहे, भौतिक प्रगती करण्यासाठी खर्च कराव्या लागणाऱ्या वेळेत कपात करा आणि तो वेळ समाजाला द्या, त्याला मोकळा वेळ बाबासाहेब म्हणतात. माझ्याजवळ हा मोकळा वेळ आहे. मला हा प्रश्न पडतो की माझ्या कॉलेजमध्ये जे प्राध्यापक आहेत, एकच इंजिनियर द्यायचं, म्हणजे स्वतः नोकरीवर आहे, बायको गृहिणी आहे, पण तो म्हणते मी अमरावतीतही फ्लॅट घेतला, मी नागपुरातही फ्लॅट घेतला, त्याचं अकोल्यातही घर असते. मला हा प्रश्न पडतो की माझं डबल इंजिन असून मी इकडे तिकडे फ्लॅट का घेऊ शकलो नाही, मी अतिरिक्त माझी आय का जमा करू शकलो नाही. मग बायको सांगते तर तुम्हाला उचापत्या सुचते ना, ह्या आला का 10,000ची पावती फाळा, तो आला का 5,000ची पावती फाळा, हा कार्यक्रम आला का हे करा. म्हणजे असा जर माझा 5-6 लाख रुपये वर्षाचा जात असेल तर कसा दुसरा फ्लॅट होणार आहे. पण मला असं वाटते की बाबासाहेबांचा मी अनुयायी आहे, ते सांगण्यापुरतं असू नये, ते कृतीत असलं पाहिजे, ते कृतीत असलं पाहिजे. पुन्हा मी म्हणतो, मी तोच आहे जो वरखेडवरून पैदल आलो होतो. पैदल का आलो होतो? कारण बस नाही, बससाठीचे पैसे नाही किंवा अनेक कारण असतील, म्हणून पैदल येणारा आता जर हजारोच्या लाखोच्या संख्येने समाजाला देत असेल तर ही ताकद अम्मामुळे आली की बाबासाहेबांच्या विचारांमुळे. आणि एक नैसर्गिक नियम आहे, जेवढं उपसलं तेवढं लागते. उपसा दिला तर पाणी लागते की नाही, साचलं तर काय होते, सारा शेवाळ तयार होते. म्हणून जसं जसं तुम्ही धम्माचं दान, जसं राजू रामटेके धम्माचं दान करतात, आर्थिक दान करतात, आम्ही आर्थिक दान करतो, हा उपसा आहे. आणि उपसा आहे म्हणून ते सतत चालू राहतात, सतत तो झरा चालू आहे. कारण तयार आहे आमच्या जवळ त्या गोष्टी, ज्या गोष्टी बाबासाहेबांनी आम्हाला दिल्या. पण या गोष्टी समाजाला देत असताना समाजानं सुद्धा याचं भान ठेवलं पाहिजे की ठराविकच लोक हे का करतात, सर्वांगीण जी जबाबदारी या ठिकाणी सांगितली आहे ती लोक का पार पडत नाही, लोक भौतिक सुखामध्ये का आहेत किंवा एवढी आर्थिक दरी का निर्माण झाली. सारे लबाड आता सत्तेचे साव झाले, या जीर्ण झोपड्यांचे आता महाल झाले. सारे लबाड सत्तेत साव. मीच आहे नेता बाबासाहेबांच्या विचारात. पोटात आग होती
पोटात आग होती, हातात चक्क झोळी, मेजावरी तयांच्या दिसतात मद्य प्याले, या जीर्ण झोपड्यांचे आता महाल झाले. बाबासाहेबांच्या संघर्षानं, बाबासाहेबांच्या त्यागानं आणि बलिदानानं अतिरिक्त आय आमच्या जवळ आली, लाखोच्या संख्येने पगार आला, कोट्यावधी रुपये आमच्या जवळ जमा झाली. आता हे खर्च करावे कुठं? समाजापर्यंत आम्ही जात नाही, समाजाला दान करत नाही, खर्च करावे कुठं? तर मग रविवार आहे, दारूचे पेलेच्या पेले रिचवणारा हा समाज आर्थिक दरी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. नव्हताच थांग पत्ता कुठल्या ही पुस्तकांचा, नव्हताच थांग पत्ता कुठल्या ही पुस्तकांचा, आणि सारेच चोर आता विद्वान थोर झाले, या आहे ना साहित्यिक. मानधन घेतल्याशिवाय येत नाही. मोठा साहित्यिक त्याचं मोठं मानधन. कारण आम्ही आणतो, आम्ही साहित्यिक आहे, बाबासाहेबांच्या विचारसरणीचे पाईक आहे, बाबासाहेबांची विचारसरणी आम्ही वाचली आहे, बाबासाहेबांनी लिहिलेले इंग्रजीतले पुस्तक आम्ही वाचले आहे, आणि म्हणून आमचं मानधन जास्त आहे. आणि हा मानधन घेणारा चोर साहित्यिक विद्वान असल्याचा आव आणतो. हे बाबासाहेबांची चळवळ चालू शकत नाही. आणि ही आर्थिक दरी, ही शैक्षणिक दरी, ही साहित्यातली दरी, एक समाज मोठ्या प्रमाणामध्ये मोठमोठे बंगले बांधतो, मोठमोठ्या माड्या बांधून राहिलेल्या, मोठमोठ्या गाड्या खरेदी करून राहिलेले आहे, आणि समाजातला अजूनही दोन वेळचे म्हणजे आजही दारिद्र्य रेषेखाली असणारा अनेक समाजाचे व्यक्ती आहेत. 1500 रुपयात भागली काय बुक तुमची? कितीही लाडकी असली तरी 1500 रुपयात भागते काय? पण तुम्ही तर भागवून टाकलं ना, सत्यानाशच करून टाकला. 1500 रुपये घेतले ना, आता म्हणाल का म्या नाही घेतले, पण सत्यानाश केला एवढं लक्षात ठेवा. ते 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या त्या पर्स मध्ये तुमच्या भावानं टाकले. ठेवा भाऊ आहे का, देवा भाऊ आहे का, कोणता भाऊ आहे, त्या भावानं तुमच्या पर्स मध्ये टाकले असेल, तुमच्या थैलीत टाकले असेल, पण बापूच पाकिट त्यानं मारलं. आमचे जे बापू आहे ना, त्या बापूचं पाकिट मारलं. जीएसटी असेल, इन्कम टॅक्स असेल, किंवा वेगवेगळ्या करांच्या महागाईच्या माध्यमातून बापूचं पाकिट मारलं. हे बहिणीले माहितही नाही बापू, आणि तेच मारलेल्या पाकिट मधून बहिणीले दिलं, तू माझी लाडकी म्हटलं. हा कावा त्या देवा भाऊचा लक्षात आला पाहिजे. हे आमच्या लक्षात का येत नाही? कारण आम्ही बाबासाहेबांच्या विचारसरणीला शिरोधार्थ मानत नाही, आचरणात आणत नाही. आम्ही फक्त तेवढ्या पुरतं, हो 14 एप्रिल आली, बाबासाहेब की जय, बाबासाहेबांचा विजय असो, आणि मग 14 एप्रिल नंतर सर्व बंद. थांबवा हा बेभान जय जयकार माझा. बाबासाहेब असते तर म्हटलं, थांबवा हा बेभान जय जयकार माझा, जा घरी मानू नका असा उपकार माझा, पण जाताना उचला ही दुकाने, मांडू नका असा बाजार माझा, मांडू नका असा बाजार. बाबासाहेबांच्या विचारांचा, बाबासाहेबांच्या संघटनांचा, बाबासाहेबांच्या संघर्षाचा आम्ही बाजार मांडलेला आहे. यातून आम्हाला वर यावं लागेल. आम्ही हे निश्चित केलं पाहिजे की बाबासाहेबांची विचारसरणी जर आम्हाला आचरणात आणायची असेल, आणि आचरणात आणून बाबासाहेब म्हणतात की या देशाला मला बौद्धमय करायचं आहे, कसं करणार? कारण आमची वैचारिक स्पष्टता अजून झालेली नाही. अजूनही आम्ही त्याच्यातच आहोत, आणि त्या म्हणजे भांडणातच गुंतवलेलं. हे असं बाबासाहेबांना असं सांगितलं, मग बुद्ध मोठे का बाबासाहेब मोठे? मग बाबासाहेबांच्या माध्यमातून बुद्ध आले, मग बाबासाहेब मोठे, मग बुद्ध बाबासाहेबांनी गुरु मानलं की बुद्ध मोठे. ही जी आमची सर मतभेद होतात, वैचारिक मतभेद मनभेदामध्ये परावर्तित होतात, आणि म्हणून मग त्याची भीमटेकडी होती. हे असे मनभेद झाले, असे मतभेद झाले, हे असंच राहते पडलं खंडार, काहीच होत नाही त्यामधून. कितीही कमिट्या आल्या तरी त्यामधून काहीच होत नाही, कितीही चांगले लोक त्या ठिकाणी आले तरी त्यामधून काही होत नाही. म्हणून बंडू आमचे जावाई दोने यांचं मी अभिनंदन करतो. का हे प्रतिज्ञा काही साधी आहे काय? 5 वर्षात बांधतो म्हणणारी, म्हणजे कमिटीवर संपूर्ण विश्वास त्यांचा आहे. ती कमिटी पूर्ण साथ
देईल त्यांना, आणि त्यांची जे प्रण घेतलेलं आहे ते प्रण जर पूर्णत्वास जायचं असेल तर त्या बंडू भाऊंना आपल्याला साथ द्यावी लागेल. हे आपलं साधन आहे, धम्माच्या प्रचाराने प्रसाराचं साधन आहे भीमटेकडी. आणि इथे जिव्हाळा आहे आपला, इथल्या आपल्या प्रत्येक समाजातल्या बौद्धांचा जिव्हाळा इथे आपला लागलेला आहे. कौंडिन्य नावाचा भंते या ठिकाणी आला, हा इतिहास आहे. हे सर्व कौंडिन्य, हे सर्व बौद्ध आहे. या ठिकाणचं सर्व जे शिल्प आहे, हे सर्व जे वास्तू आहेत त्या बौद्ध आहेत. लाटणाऱ्यांनी लाटलं, अनेक लाटलं, आमचं साकेत लाटलं, त्याला अयोध्या बनवलं. अनेक लाटतील असे, पण आम्हाला जेवढं आमच्या जवळ आहे तेवढं तरी आपल्याला चांगलं ठेवावं लागेल. आणि त्यासाठी वैचारिक स्पष्टीकरणाची बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म लिहिला. त्या बुद्ध आणि त्यांच्या धम्माचं पठण आपण करताना वर्षावासामध्ये बुद्ध आणि त्याचा धम्म वाचतो. त्याच्यामध्ये एक प्रकरण आहे, धर्म आणि धम्म आहे. बाबासाहेबांनी धर्म सांगितलं का धम्म सांगितलं? बाबासाहेबांनी धम्म जर सांगितलं असेल तर मग आपण धर्माच्या मागे का? बाबासाहेब तर म्हणतात धर्म आणि धम्म. धर्म म्हणजे जगत प्रारंभाचं स्पष्टीकरण, हे जग कसं निर्माण झालं त्याचं स्पष्टीकरण फक्त धर्मामध्ये आहे, त्याचा शेवट नाही. धम्म म्हणजे काय? तर धम्म म्हणजे जगाची पुनर्रचना, रिकन्स्ट्रक्शन ऑफ द वर्ल्ड. जगाची पुनर्रचना हे बुद्धाच्या धम्माचं ध्येय आहे. धम्म म्हणजे जगाची पुनर्रचना जर असेल, आणि या जगाची पुनर्रचना म्हणजे काय? तर माणसाचं उत्थान, माणसाची प्रगती, माणसाचा विकास, तोच माणूस जगाचं पुनरुत्थान करू शकते, जगाची पुनर्रचना करू शकते. जगाची पुनर्रचना करणे म्हणजे माणसाचं, कारण बुद्धाचा धम्म हा मानव केंद्रीय आहे, व्यक्ती केंद्रीय आहे, व्यक्तीच्या विकासासाठी आहे. आपला धम्म हा काही परित्राण पाठात नाही, हा पूजा पाठात नाही, हा कर्मकांडात नाही, तो आचरणामध्ये आहे. परित्राण पाठामधल्या असलेल्या गाथा, महामंगल सूक्त, हे सर्व जे सूक्त आहे हे आचरणाचा आपला भाग आहे. मी हिंसा करणार नाही तर मी त्या पद्धतीनं वागलं पाहिजे, मी प्रेम केलं पाहिजे. नीड टू किल, विल टू किल, हे बुद्धाचं तत्व आहे. मारण्याची गरज आणि मारण्याची इच्छा हे अहिंसेचं सर्वश्रेष्ठ तत्व बुद्धानं सांगितलेलं आहे. जिथे जिथे मारण्याची आवश्यकता आहे तिथं मारलंच पाहिजे. आम्ही अन्याय आणि अपमान सहन करणार नाही, पण आमची जर इच्छा असेल काय नाही, आज तर ताव असलाच पाहिजे, तंदुरी झालीच पाहिजे. ही जी मारण्याची इच्छा आहे, ही मारण्याची इच्छा आणि मारण्याची गरज यामध्ये जो फरक केलेला आहे ते अहिंसेचं सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान बुद्धानं सांगितलेलं आहे, ते आम्हाला आचरणात आणावं लागेल. आम्ही व्यक्ती म्हणून का जगत नाही? बुद्धानं व्यक्ती म्हणून आम्हाला धम्माचं आचरण करण्यासाठी सांगितलेलं आहे. तुम्ही एक व्यक्ती आहात, व्यक्ती आहात म्हणून जन्मतः तुम्हाला काही अधिकार प्राप्त होतात, व्यक्ती आहात म्हणून तुम्हाला काही कर्तव्य असतात. ते व्यक्तीचे कर्तव्य म्हणजेच मूल्य, ते मूल्य स्वातंत्र्याचं असेल, समतेचं असेल. माणूस जेव्हा जन्मतो, जन्म घेतल्याबरोबर तो स्वतंत्र असतो. स्वातंत्र्य ही व्यक्ती निगडीत संकल्पना आहे. माणूस जन्मतः स्वतंत्र असतो. लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व, हे जे तीनही मूल्य आहेत हे व्यक्ती केंद्रित आहे, व्यक्तीशी निगडीत आहे, आणि त्याप्रमाणे व्यक्तीनं वागावं, हे बुद्धाच्या धम्माचं आचरण आहे. मी स्वतंत्र आहे आणि म्हणून माझी एक संस्कृती आहे, त्या संस्कृतीनं मी स्वतंत्र वागेल. आणि म्हणून रक्षाबंधन असो, दिवाळी असो, होळी असो, तो माझा सण नाही. माझे सण बुद्ध जयंती आहे, 14 एप्रिल आहे, धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे, पौर्णिमा आहे, हे माझे सण आणि उत्सव आहेत. आणि म्हणून जर कोणी शेंडीवाला येऊन मला सांगत असेल की नारळी पौर्णिमा आली म्हणजे बहिणीच्या हातावर बहिणीनं भावाच्या हाताला राखी बांधायची आणि बहिणीनं वचन घ्यायचं भावाकडून का तू माझं रक्षण कर. किती वर्षाची बहीण? 18 वर्षाची. तो भाऊ किती वर्षाचा? 5 वर्षाचा. माझं रक्षण कर. ही जी संस्कृती आहे स्त्रियांना गुलाम बनवण्याची,
ही स्त्रियांना गुलाम बनवण्याच्या संस्कृतीतून स्वातंत्र्य हे तत्व, स्वातंत्र्य हे मूल्य, या स्वातंत्र्य मूल्याचा उपभोग, या स्वातंत्र्य मूल्याचा अंगीकार आम्हाला करावा लागेल आणि आम्हाला सांगावं लागेल की नाही, काही आमची रक्षण करण्याची जबाबदारी नाही, मी सक्षम आहे आणि मी सक्षम आहे आणि स्वतंत्र आहे, मी माझी जबाबदारी घेऊ शकतो. कोणीतरी येऊन सिंधीवाला जर मला सांगत असेल की नारळी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा धागा बांधा, तो धागा बांधा, ती राखी बांधा आणि त्याच्या संरक्षणाची जबाबदारी घ्या, तर अशा फालतू गोष्टी आम्ही करणार नाही आणि आम्ही गुलाम म्हणून जगण्यात आनंद नाही. प्रत्येक सर्व गुलाम, एवढे गुलाम आम्ही या संस्कृतीचे झालेलो आहोत की आम्ही जो पहिरावा करतो, म्हणजे बाबासाहेब जेव्हा महाडच्या त्या सभेसाठी गेले आणि तिथं मोठ्या रांगोळ्या काढल्या आणि बायांनी कसं राहावं याबद्दल बाबासाहेबांनी फार चांगलं स्पष्टीकरण केलं होतं की बाया लुगडं कशा घालतात, म्हणजे त्यांना पूर्ण पाय झाकेल एवढं मांड्यापर्यंत खालपर्यंत लुगडं घालता येत नव्हतं, कारण अस्पृश्यांनी असं लुगडं घालू नये, अस्पृश्य स्त्रियांनी फाटलं लुगडं घालावं. नवीन लुगडं दुकानातून आणणे, दुकानवाला असा फेकून देत होता आणि फेकायच्या अगोदर त्याला फाडत होता, मातीत पाणी टाकून ते लुगडं असं त्या मातीनं पूर्ण भरवत होता, नंतर देत होता. हे 60-70 वर्षापूर्वीची आमची परिस्थिती, हे अशा पद्धतीनं देत होता, त्याच्यानंतर घालत आम्ही होतो. ही जी गुलामगिरी आहे, ही गुलामगिरी, या गुलामगिरीत आम्ही जगू काय आणि मग गुलामीचे सर्व अलंकार आले, गुलामीचं मंगळसूत्र, गुलामीचे जोडवे, गुलामीच्या ज्या काय गोष्टी असेल, तुम्हाला हे विचित्र वाटत असेल पण ते सर्व गुलामी. बरं ठीक आहे, मंगळसूत्र घालतात, कशासाठी घालतात सांगा बरं, ठीक आहे घाला बाप, मी काय मी आता माझ्या बायकोच्या गळ्यात घातलं नाही, माझी बायको घालतही नाही, वय दिले माहिती. बरं ठीक आहे घाला, काळे मुनी कायसाठी घालतात, काही कारण आहे काय? आजीबाई सांगा बरं, काय आहे कारण? ना तो मेल्यानंतरही घालणारे आहेत ना, आहे की नाही? मग कसं आयुष्य? बरं नजर लागत नाही असं म्हणून तर पांढरेही घालतील, काळेही घालतील. बरं नजर लागत नाही तर केस आहेत ना काळे. मी सांगण्याचं तात्पर्य आहे, स्वतंत्र बुद्धीचा उपयोग आम्ही कधी करणार? बुद्धीच्या कसोटीवर प्रत्येक तत्व तपासून पाहिल्या जावं, हे जे बुद्ध सांगतात. मी सांगितलं म्हणून नव्हे, बुद्ध म्हणतात मी सांगितलं म्हणून नव्हे, हा धम्म मी सांगतो म्हणून नव्हे, किंवा कुठेतरी कोणत्या तरी मोठ्या माणसानं सांगितलं म्हणून नव्हे. ते तत्व तुम्ही बुद्धीच्या कसोटीवर तपासा आणि तुम्हाला जर वाटत असेल का हो हे चांगलं आहे तर स्वीकारा, आणि जर चांगलं नाही आहे तर ते फेकून द्या. म्हणजे 1.5 लाख रुपयाचं नवरा मंगळसूत्र करून आणतो, 24 कॅरेट, काहीच निव्वळ सोनं असते, तरी बायको फुगून असते. फुगून का असते? ते काळे मणी का? 10 रुपयाच्या काळे मणी 1.5 लाखापेक्षा जास्त किमतीचे आहे. एवढी गुलामगिरी, ही या गुलामगिरीतून आम्ही कधी माग येणार? घाला ना पांढरे घाला, सोनं घाला ना, पैसे आहेत तर जास्त सोनं घाला, हे 3-3 अंगठ्या घाला, पैसे एक बायकोनं दिली, एक बहिणीनं दिली, नाही भावानं दिली. सांगण्याचं तात्पर्य हे की हे काम करत असताना लोक म्हणतात की चळवळीत काम करत असताना घरचे दूर जातात. 3 अंगठ्या आहेत, 3ही जवळ आहे, बहिणही जवळ आहे, भाऊही जवळ आहे, बायकोही जवळ आहे. म्हणजे कुटुंब जोडल्या जाते. तुम्ही जर, आणि मागच्या रविवारी माझा भाऊ या ठिकाणी आला होता, आमचं कुटुंब सर्व हे काम करते आणि आर्थिकतेनेही आम्ही मजबूत आहोत, कारण बाबांनी आम्हाला शिकवलं, चांगले संस्कार दिले, चांगल्या लोकांच्या संगतीत आम्ही राहिलो आणि आज भरपूर कमावलो. तरी पण समाज सोडत नाही. म्हणजे किती माझे अनेक नातेवाईक गरीब आहे, म्हणजे गरीब आहे म्हणून त्याच्या घरी जात नाही असं नाही आहे. गरीब श्रीमंत हा भेदच नाही. प्रत्येक ठिकाणी आपण पोहोचलं पाहिजे, शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे.
भीमा तुझ्या मताचा माणूस शोधताना, भीमा तुझ्या मताचा माणूस शोधताना, माणूस तुझ्या मताचा मी का न होऊ शकतो. लोक तुझ्या मताचे पाच शोधताना, लोक तुझ्या मताचे पाच शोधताना, सुरुवात स्वतःपासून मी का न करू शकतो. घातकांच्या वागण्याने, घातकांच्या वागण्याने होऊन व्यतीत मी, घातकांच्या वागण्याने होऊन रमेश गंगाधर तू पाहिले मरताना, इंदू रमेश गंगाधर तू पाहिले मरताना, तुझा राजरत्न मी का न होऊ शकलो, तुझा राजरत्न. संविधान भारताचे, संविधान भारताचे आणि तू दिला तो धम्म, संविधान भारताचे आणि तू दिला तो धम्म, हे दोन शस्त्र घेऊन लढण्या आम्ही निघालो निर्धार वाचविण्याचा, निर्धार वाचविण्याचा जनमानसांना, निर्धार वाचविण्याचा जनमानसांना. मनुस्मृती पुन्हा एकदा जाळण्या आम्ही निघालो, मनुस्मृती पुन्हा एकदा जाळण्या. 100 वर्ष त्याला पूर्ण झाले होते त्याच्या संघाला आले असत. आमच्याही समजा सैनिक दलाले 100 वर्ष पूर्ण होईल आणि आमची 2500 वर्षापूर्वीची संस्कृती आहे. 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून आम्हाला काही तुम्ही घाबरवून देऊ नका. मनुस्मृती जाणणारा माणूस आम्ही पैदा केला आणि ज्या मनुस्मृतीने ही संस्कृती निर्माण केली होती ती संस्कृती नष्ट करणारा बुद्ध, ती संस्कृती गाडून टाकणारे बाबासाहेब सुद्धा याच समाजामध्ये निर्माण झाले. एवढं मात्र लक्षात ठेवा. बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की प्राचीन भारताचा इतिहास म्हणजे ब्राह्मणवाद आणि बुद्धवादातला सकारात्मक संघर्ष आहे. तो संघर्ष येणाऱ्या काळात पण चालू राहील. आता फक्त बुद्धवादाची जागा आंबेडकरवाद घेईल. जो आंबेडकरवाद स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची प्रस्थापना या ठिकाणी करेल आणि भेदभाव नष्ट करून या ठिकाणी बंधुत्व निर्माण करून बाबासाहेबांच्या बौद्ध धर्माच्या चळवळीचं प्रस्थापना, चळवळीची रुजवणूक या ठिकाणी करून भारत बौद्धमय करण्याचं वी वांट ब्रिंग सोशल अँड कल्चरल रिव्होल्यूशन इन दिस लँड ऑफ डिस्पॅरिटी. आणि यासाठी बाबासाहेबांनी जी प्रतिज्ञा घेतली होती, इट इज माय सोलेमन हो टू डाय इन द सर्व्हिस अँड कॉजेस ऑफ दोज downtrodden people among whom I was born, I was brought up and I am living. ज्या समाजात माझा जन्म झाला, ज्या समाजात मी लहानाचा मोठा झालो, ज्या समाजात मी सध्या वावरतो आहे, त्या समाजाची सेवा करता करता मला मरण यावं ही माझी पवित्र प्रतिज्ञा आहे. असे प्रतिज्ञा घेणारे बाबासाहेब, त्या बाबासाहेबांचे आम्ही अनुयायी आहे. म्हणून तुम्हाला 100 वर्ष झाले असेल तरी 2500 वर्षापासूनच्या संस्कृतीचे आम्ही पाईक आहोत आणि अजूनही आमच्यामध्ये ती संस्कृती घडण्याची ताकद आहे. मनुस्मृतीचे विचार जाळण्याची ताकद आहे आणि त्यासाठी बाबासाहेबांचे पाईक म्हणून आम्ही सतत कार्यरत राहू. एवढंच आजच्या दिवशी सांगतो. आपण मला बोलावलं याबद्दल आपला आभार व्यक्त करतो. जय भीम, जय भारत.